तर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांसोबतच भाजप खासदार अशोक चव्हाणांनी देखील विरोध दर्शवलाय। मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांना भेटून यातून काही पर्यायी मार्ग काढता येईल का हे पाहावं लागेल असं चव्हाणांनी म्हटलंय। वर्धा ते गोवा असा हा महामार्ग असून या महामार्गात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध करत आहेत। नांदेडमधून देखील हा महामार्ग जात असून या महामार्गाला नांदेड जिल्ह्यातील शेतकरी विरोध करताना दिसतायत। जे काही ठरलं असेल त्याप्रमाणे होईल, परंतु आम्ही याच्यामध्ये काय मार्ग कसा काढता येईल आपल्याला मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, शेतकऱ्यांनाही भेटणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला पर्याय मार्ग काढता येईल का, अलाइनमेंट काय बदलता येईल का, पर्याय काय शक्य आहे ते बघू आपण। शक्तीपीठ महामार्गाला आता अशोक चव्हाणांनी देखील आपला विरोध दर्शवलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।